तर सर्व भाविक भक्तांना रामकृष्ण हरी. तर आपण सध्या आलेलो आहोत, पाहू शकता ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी देवाचे. या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत. तर चला आपण जाऊया मंदिराकडे. तर समोर पाहू शकता आपण पायऱ्या चढाव्या लागणार आहेत आपल्याला. या ठिकाणी पायऱ्या चढून आपण वरती जाऊया. त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर. पाहू शकता सर्व भाविक भक्त येत आहेत समोर आणि आज खूप गर्दी आहे. आता वारी सुद्धा चालू होणार आहे थोड्या दिवसात. तर आपण पाहू शकता समोर आपल्या समोर आहे मंदिर. तर मंदिरातील आतील भागात आपण पाहू शकता दर्शनाच्या रांगेसाठी आता आपल्याला समोर जायचं आहे. मंदिराला गोल प्रदक्षिणा घालून आपल्याला पुढे जायचं आहे. दर्शनाच्या रांगेत उभारायचं. तर आता आम्ही उभारलेलो आहे रांगेत दर्शन घेण्यासाठी. वरी पाहू शकता आपण झाड. मंदिरासमोर आपण झाड पाहू शकतो. तर चला आता आपण लाईनीत लागूया. दर्शन घेण्यासाठी आता आपण निघणार आहोत पुढे. संध्याकाळचे वाजले आहेत 10. गर्दी थोडी कमी आहे. रांगेत आपण एका पाठोपाठ जात आहे. पुढे पाहू शकता आपण ग्लास बसवलेले आहेत ज्याच्यातून आपली चमकत आहे प्रतिकृती. तर चला आता मी जात आहे रांगेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आळंदीत आल्यानंतरचा आनंद वेगळाच असतो. माऊलींना बघण्याचा आनंद. तर या ठिकाणी पाहू शकता मंदिर. आपलं दर्शन झालेलं आहे आतमध्ये. या ठिकाणी आहे मंदिर माऊलींचं. आळंदी देवाची परिसर सुद्धा आपण पाहू शकतो. पसायदान या ठिकाणी माऊलींचं लिहिलेलं आहे. पूर्ण पसायदान पाहू शकतो आपण. तर या ठिकाणी लिहिले आहेत अभंग अजानवृक्ष. आपल्या समोरच होता अजानवृक्ष. तर खूप आनंद या ठिकाणी आहे माऊलींच्या मंदिरात. जागोजागी टाळ मृदंगाचा आवाज येत आहे. तृप्त करणारी हे सगळं वातावरण या ठिकाणी. तर भरपूर वारकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी दुसरात आपण आतमध्ये जाऊया. त्या ठिकाणी भजन आपण थोडं इथे आनंद घेऊया.